एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यास। लालचौक येथील शारदा मंदिर संस्थेचे शारदा मंदिर हायस्कूलमध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त विविध शालेय विषयांवरील प्रकल्प प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले। मराठी, गणित, विज्ञान, समाजशास्त्र, इंग्रजी, हिंदी आदी विषयांवरील शैक्षणिक प्रकल्प शिक्षक व कर्मचाऱ्यांनी सादर केले। या प्रदर्शनाचे उद्घाटन संस्थेचे संचालक आर.डी. पाटील, रमेश मोरे, उमेश महाजन, माजी मुख्याध्यापिका मंजुषा लेले, मुख्याध्यापिका वैशाली देशमुख, पर्यवेक्षिका सुरेखा पाटील, वरिष्ठ शिक्षिका अपर्णा कुलकर्णी व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका अपर्णा हर्षे यांच्या उपस्थितीत झाले। प्रदर्शनातील ग्रंथपाल तपस्या मेहेंद्रे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, गड किल्ले व ऐतिहासिक माहिती आकर्षक पद्धतीने सादर करून विशेष लक्ष वेधले। प्रदर्शनाच्या यशस्वी आयोजनासाठी ज्योती घुगे, जयश्री चौधरी व राजेंद्र चौधरी यांनी विशेष परिश्रम घेतले। एबीपी न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी भरत दळवी, मुरबाड। 2026-27 या वर्षामध्ये शारदा मंदिर हायस्कूल कल्याण शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त आज प्रकल्प प्रदर्शनाची मांडणी केलेली आहे। आपण सगळे प्रकल्प पाहिलेले आहेत। काय सूचना द्याल आणि कसं अभिनंदन कराल, काय प्रतिक्रिया द्याल? सर्वात प्रथम म्हणजे गुरुपौर्णिमेनिमित्त सगळ्यांना खूप शुभेच्छा माझ्याकडून। आणि एक अभिनव पद्धतीने इथे माझ्या शाळेमध्ये सध्याच्या मुख्याध्यापकांनी आयोजित केलेलं एक प्रदर्शन मी बघायला आलेली आहे इथे। आणि सांगायला अतिशय आनंद होतो की सगळ्या विषयांवरती प्रत्येक शिक्षकांनी स्वतःची सर्जनशीलता दाखवून अतिशय सुंदर अशी मॉडेल्स तयार केलेली आहेत। आणि त्यातली आनंदाची गोष्ट अशी आहे की बरीचशी मॉडेल्स ही टीचिंग वेळ म्हणून अतिशय उत्तम आहे, उत्कृष्ट आहे। म्हणजे मुलांना एखादी संकल्पना जर क्लिअर करायची असेल, स्पष्ट करायची असेल, तर असं एखादं समोर मॉडेल आलं की ती अधिक चांगल्या प्रकारे परिणामकारकरित्या त्यांना ती संकल्पना समजते। आणि ही नेट लक्षात घेऊन माझ्या सगळ्या शिक्षकांनी अतिशय सुंदर असे प्रकल्प इथे उभारलेले आहेत। अगदी म्हणजे कशाचं कौतुक करावं, कोणत्या विषयाचं कौतुक करावं आणि कोणत्या शिक्षकाचं कौतुक करावं अशी माझी आज अवस्था झालेली आहे। सगळ्यांना खूप खूप धन्यवाद देते, त्यांचं खूप अभिनंदन करते। आणि त्यांची सर्जनशीलता, त्यांची ही जी नवीन काहीतरी करूया आणि विद्यार्थ्यांसाठी काहीतरी घडवूया ही जी वृत्ती आहे त्यांच्यामधली, ही अशीच द्विगुणित चौगुणित अशी होत राहा अशा शुभेच्छा मी व्यक्त करते। धन्यवाद। या प्रकल्प प्रदर्शनामध्ये गणित आणि विज्ञानावर आधारित सुद्धा काही विषयांवर आधारित असलेले प्रकल्प मांडलेले आहेत। आपण काय शुभेच्छा द्याल, काय प्रतिक्रिया द्याल? सर्वात प्रथम सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देतो। जसं पाटील सर म्हणले त्याप्रमाणे शारदा मंदिर हायस्कूल ही शाळा खरंच नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी जाणली जाते, नावाजली जाते। त्यातला हा प्रकल्प आहे की ज्याच्यामध्ये जे आता नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 लागू झालेलं आहे, याच्यामध्ये शिक्षक त्याची भूमिका थोडीशी बदललेली आहे। तो शिकवायला मदत करणारा मार्गदर्शक या भूमिकेमध्ये आहे। आणि हे मार्गदर्शन करत असताना या अभ्यास पद्धतीमध्ये प्रकल्पांचं महत्त्व अनन्यसाधारण असं आहे। कारण याच्यातून, या प्रकल्पातून विद्यार्थी स्वतः शिकत असतात, ते स्वतः प्रयोग करतात, त्यातून ते सातत्यानं स्वतः शिकतात। त्यासाठी आजचं हे प्रकल्प प्रदर्शन खूप छान आहे। विज्ञान आणि गणिताच्या बाबतीत मी शिक्षक असल्यामुळे अत्यंत चांगले आणि आगळेवेगळे असे प्रयोग तिथे मला बघायला मिळाले, जेणेकरून त्या विद्यार्थ्यांना 5वी, 6वी, 8वी या पातळीवर असताना त्यांच्या ज्या संकल्पना गणितातल्या असतील किंवा विज्ञानातल्या असतील त्यांना ज्या स्पष्ट व्हायला पाहिजे ते या प्रकल्प पद्धतीतून त्यांना त्या सहजपणे समजतील अशा पद्धतीची ही मांडणी आहे। धन्यवाद। आज शारदा मंदिर संस्थेच्या शारदा मंदिर हायस्कूल कल्याण शाळेतील माध्यमिक विभागातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त प्रकल्प प्रदर्शनाची अनोखी भेट दिलेली आहे। त्याचं प्रदर्शन आज भरलेलं आहे। आपण ते प्रदर्शन पाहिलेलं आहे। काय कौतुक कराल आणि काय प्रतिक्रिया द्याल? प्रथमतः
माझ्या शाळेतल्या सर्व शिक्षकांना मी गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि देशमुख मॅडम आणि त्यांची टीम यांनी आज नाविन्यपूर्ण म्हणजे गुरु काय करू शकतो याची प्रचिती आजच्या या छोट्या प्रदर्शनातून आपल्याला पाहायला मिळते. ते शिक्षक हा कसा राष्ट्राच्या उभारणीमध्ये हा मोलाचा वाटा त्याचा असतो हे त्याच्या प्रत्येक कृतीतून दिसत आहे. आज या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा इतिहास असेल, राष्ट्रप्रधान मंडळ असेल, विज्ञान, गणित, मराठी, संस्कृत सर्व भाषांना सगळ्या विषयांना स्पर्श करणारा आजचा हा प्रकल्प आहे. आणि खऱ्या अर्थानं शिक्षकांमधली जी ऊर्जा आहे ती ऊर्जा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. खूप आनंद झाला. आणि एक सांगायला मला आवडेल की शारदा मंदिर हायस्कूल हे नुसतं कल्याण आणि ठाणे जिल्ह्यापुरतं मर्यादित नाही, तर महाराष्ट्रात ज्या नाविन्यपूर्ण अशा शाळा आहेत त्यापैकी आगळेवेगळे उपक्रम करणारी आपली शाळा आहे. मला आज खूप आनंद झाला. मी सर्व शिक्षकांचं या निमित्तानं अभिनंदन करतो आणि माझ्या शब्दांना पूर्ण करतो. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आय डी आहे akl gavkari@gmail.com.